गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी शिवरत्न बंगल्यावर स्वर्गीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व स्वर्गीय अक्कासाहेब मोहिते पाटील यांच्या प्रतिमेसमोर जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला। यावेळी फलटणचे रघुनाथ राजे निंबाळकर, माजी आमदार नारायणआबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे विविध प्रमुख नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवरत्न बंगल्यावर मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याचं दिसून आलं। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले। प्रमुख सरसेनापती सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख सन्माननीय आदितीजी ठाकरे, माढा लोकसभेचे आपल्या सर्वांचे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक, या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आपल्या जिल्ह्याचे माढा आणि पश्चिम महाराष्ट्राचे आपले सर्व आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भावी खासदार सन्माननीय धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब, सन्माननीय व्यासपीठ बरेचसे नेते बोलणारे, सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे सन्माननीय सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि शिवसेना प्रेरित असणाऱ्या सर्व संघटनेचे सन्माननीय पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सन्माननीय सर्व पदाधिकारी उपस्थित, इलेक्ट्रॉनिक चॅनलचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय आमचे गुरुवर्य साईनाथ भाऊ यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचंही या टाळ्याच्या गजरात आपण शिवरत्नावर स्वागत करावं अशी या ठिकाणी विनंती करतो। आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र, तरुण सहकारी मित्रांनो, मी धैर्यशील भैयांचं या ठिकाणी शिवसेना सोलापूर आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे। कारण भैया तुमच्या नावात धैर्य आहे म्हणूनच आज हा प्रचंड जनसमुदाय आज या ठिकाणी आलाय म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आदरणीय दादांचा आशीर्वाद आपल्याला आहे। ज्या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण 20% राजकारण करणाऱ्याचा जो मूळमंत्र दिला, ज्या उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसून 40 आमदारांनी 13 खासदारांनी भारतीय जनता पार्टीची हात मिळवणी केली, त्यांचा बदला घेण्यासाठी माढा लोकसभेतला माझा तमाम शिवसैनिक रक्ताचं पाणी करू, हाडाची काढ करू, पण निश्चितपणानं तुम्हाला हाबडा मतदान देऊन निवडून आले शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा स्वस्त असणार नाही। बाळासाहेब आपण दुपारी होतो, डिगोळे मेंबर होते, मी होतो, आपण उमेदवारी भरले म्हणल्यानंतर आता कोण तर माझ्या अगोदरच्या वाक्यानं सांगितलं की रंगान बिल्ला असले शक्ती कपूर, कादर खान, असरानी, तुम्ही धर्मेंद्र आहे दो, आणि तुम्हाला माहित आहे गल्ली गल्लीतनं बोळात कसं कुणा कोणाला आता आणायचं असतं, कुणाला निवडून आणायचं असतं, कुणाला कार्यक्रम करेक्ट करायचा असतो, ही नवीन शिवरत्न बंगल्याला सांगायची काय गरज अशा ठिकाणी वाटत नाही। ज्याला तुम्ही घडवलं, ज्याला तुम्ही मोठे केलं, दुपारीच मी तुमच्यावर असताना तुमच्या विरोधातल्या उमेदवाराच्या, भाजपच्या उमेदवाराच्या मिशा अशा वर होत्या, ती मनातच खाली आल्या आज। हे वास्तव आहे, हे सत्य आहे। शिवाजीराव, तुम्ही आता आम्हाला सांगितलं, आम्ही आमच्या शिवसेनेच्या भाषणात नेहमी बघतो
शोले बघायचा का श्याम बघायचा, त्यातला मी सांबार शोले. विजय हा निश्चित आहे. कुठलं दाते पंचांग काढायची आता आपल्याला गरज नाही. आपला हाबडा एवढा मोठा असेल की महाराष्ट्रात पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी प्रचंड मतानं निवडून येणार नुकणार, याच माझ्या मनात आणि जनतेच्या मनात माढा लोकसभेच्या तीळ मात्र शंका नाही. वराड कुणाचे बी असू द्या, पण वाढपे आपला असला पाहिजे. हे वास्तव आहे. आम्ही शिवसेनेची माणसं आहे. संजय राऊतच्या आणि बाळासाहेबांच्या तालमीत काम करणारी आमची शिवसेनेची सगळी फौज आहे. आम्ही घरशी लेकराला प्रचंड सभा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोला येतं, गाता येतं. घरशी लेकर आम्ही पिटी बसल्यावर सुरात रंगणार. भारतीय जनता पार्टीचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करणार, यात आमच्या मनात शिवसेनेच्या मनात मात्र शंका नाही. त्यांचे सगळे गाव पिलं आम्हाला माहित आहेत. 25 वर्ष जी माणसं आमच्या हाताला धरून या ठिकाणी आली, बच्चा समजले कंडे बेल्या तो भाजप कानून गया साला असं म्हणून त्या ठिकाणी वावग करणार नाही. आणि म्हणून बऱ्याचशा वक्त्यांचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचं आहे. पण मी जाता जाता एकच सांगेन, या ठिकाणी सन्माननीय आमचे युवकांचे हृदय सम्राट आदरणीय आबासाहेबांचे या ठिकाणी आगमन होते आणि आबासाहेबांचे या ठिकाणी टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं असं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने विनंती करतो. आणि म्हणून बांधवांनो, आम्हाला या ठिकाणी उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपस केल्याचा बदला घ्यायचा आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपस केला बदला घ्यायचा आहे. आणि तो बदला आदरणीय आपले भावी खासदार ज्यांच्या नावातच धैर्य आहे, आणि म्हणूनच धैर्यशील दादा, धैर्यशील भैया आपण प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येणार. यात काळ्या मात्र यात कुठल्याही प्रकारची शंका कोणी उत्पन्न करायचं कारण नाही. परवा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर या ठिकाणी काही जण बोलले, अहो यांना रंधा धरा येत नव्हता, तुम्ही यांना गोदरेज कपाटाच्या चाव्या दिल्या बाहेर यायला तर लय ठोका येतो, महिला द्यायच्या असं फाडून काढू ना ह्यांना काय काला सभेत. अरे आम्ही शिवसैनिक आहे, तुमच्या अंडी बिल्ला आम्हाला माहित आहे. अरे तुम्ही काय गाणार आहे काय नाही, दुपारपासूनच गडी घाबरल्या या त्यांना माहित आहे. कारण तुम्हाला माहित असतं पिक्चरचा आलो असतो, पिक्चरचा आलो असला की 2.5 वर्ष ह्या खलनायकांचं राज्य असतं. ज्या टायमाला धर्मेंद्र सनी मागा लागतात ना, बोळा बोळा बोळाने निघून जाते, तसं काम होणार. त्या आधी तो सुरुवात आहे, तो झाके पिक्चर आधी बाकी आहे. बरेचशी लोक आपल्याला आपल्या कुटुंबावर प्रेम करणारी माणसं आहेत. आबा आपल्या तालुक्याचं सांगायचं मी जरा सांगायला विचारू, कारण तुम्ही आपले भावी आमदार सन्माननीय बाबासाहेब देशमुख, तरुणांची फौज भैयासाहेब या ठिकाणी तुमच्या मागे उभा आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आता आमच्या बाळवणीचं कौतुक आबा या ठिकाणी भैया होत होतं. 17 एबीपी माझ्या मुलाखती झाल्या, 17 सर्वसामान्य शेतकरी. या ठिकाणी महाविकास आघाडीचा दगड जर दिला तर या ठिकाणी आम्ही निवडून देणार असं बाळवणीच्या आणि बाळवणी गटातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांनी विडा उचललेला आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थानं तरुणांनी आणि शेतकरी बांधवांना हातात घेतलेली आहे. निश्चितपणानं अचानक पार्टी भयानक प्रोग्राम आपल्याला या माढा लोकसभेच्या निमित्तानं करायचा आहे. आणि म्हणून आपला जास्त वेळ येणार नाही, परंतु ज्या ज्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचे या ठिकाणी आपले मेळे होतील, ज्या ज्या गाव भेटीच्या दौऱ्याच्या सभा होतील, निश्चितपणानं यांना एकाएकाला फाडून काढल्याशिवाय राहणार नाही आम्ही. आणि ह्यांचा उघडा चेहरा खऱ्या अर्थानं बोरका पाडल्याशिवाय हा महाराष्ट्रात नव्हे, माझ्या माढा विधानसभा मतदारसंघातला तमाम शिवसैनिक या ठिकाणी एक पाऊल पुढं तुम्हाला निवडून आणण्यासाठी नव्हे, तुमचं या ठिकाणी तुमचं काम करण्यासाठी. आणि आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी राष्ट्रवादीला मतदान करतो हे सुद्धा सांगायला विसरणार नाही. त्या ठिकाणी आम्ही पंजा मारणार आहे. या ठिकाणी आम्ही येत्या 7 तारखेला आबासाहेब तुतारीच्या समोर बटन दाबणार आहे. परंतु निश्चितपणाने विजयाची झालर हा शिवसैनिक दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं या ठिकाणी आश्वासित करतो. बरंचसं बोलायचं आहे, परंतु अनेक वक्ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. निश्चितपणानं महाविकास आघाडीच्या प्रत्येक त्यांनी केलेल्या प्रश्नाचं सडेतोड उत्तर देऊ अशी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा ज्या विधानसभा आमचे धर्मवीर धनंजय डिगोळे साहेब आहेत, मी आहेत, आदरणीय सायनाथ भाऊ अभंगराव या ठिकाणी
सर्वच आमचे उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शिवसेनेचे पदाधिकारी प्रत्येक या महाविकास आघाडीच्या साथ देतील अशी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.